कारण ही आहे गाडीची चावी आणि ही गाडी. तर किती पण बटन दाबलं तरी अनलॉक काय होत नाही, लॉक काय होत नाही. तर ह्याच्यातलं सेल संपला असणार आहे. तर आपण ह्याचं सेल बदलून बघणार आहे की रिमोट वर्किंग होतोय का. तर बघूया कशा प्रकारचे सेल असते ह्याच्यामध्ये. मित्रांनो ही चावी, ह्याच्या पाठीमागे एक स्क्रू आहे हो इथं, हे खोलूया. आणि ह्याच्यामध्ये कोणती सेल येते ती बघायची. प्रत्येक गाडीनुसार वेगवेगळी येते. तर मला माहित होतं याच्यामध्ये कुठली सेल आहे, मी आणून ठेवली. माझ्या स्विफ्टसाठी येते 16 स्क्रू असा असं काढायचं. एवढंच किट निघले. आणि ही चावी, ही जर किट नसेल तर आपण गाडी चालू करायला गेलं तर गाडी पण चालू होत नाही. खोलूया आता ही. ह्याच्या आतमध्ये ही सेल आहे. अशा प्रकारे सेल काढायची आणि ह्याच्या पाठीमागं लिहिलेलं असते कुठली सेल आहे. त्याच्या मागं लिहिलंय बघा 16 दिसते का तुम्हाला? काय लिहिलंय मी तुम्हाला वाचून दाखवतो. CR16 3V मेड इन इंडोनेशिया. दिसतंय? हे नंबर असतो. आता ह्या सेल आणली ना मी, त्याच्यावर पण लिहिलेलं आहे तसं बघा, CR16. मित्रांनो ही किती रुपयाला बसते ते पण सांगणार आहे. तुम्ही जर डायरेक्ट दुकानात वगैरे गेला कुणाच्या, तर ही 100 रुपयाला बसून देतात तुम्हाला. अशा प्रकारे सेल बसवायचे. ही जी बाजू जिथं लिहिलेला नंबर आहे ते खाली लावायचं आणि सिम्पली फक्त ही अशा प्रकारे पॅक करून टाकायचं. आता बघूया होते. तुम्हाला दाखवतो. गाडीचा आवाज आला असेल तरी पण दाखवतो. ह्याच्यावर सगळा खेळ आहे. नको आता हे दाबलं. मित्रांनो तर अशा प्रकारे फक्त एका सेलचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे गाडी अनलॉक लॉक होत नसते. ते साधारण 2-3 वर्षाला बदलायला लागतं. 2 वर्षालाच. नंतर परत हाही असं बसून टाकायचं, स्क्रू लावून टाकायचा. मित्रांनो ह्या सेलची किंमत जर बघायला गेलं, तुम्ही दुकानात जर घेतली तर 30 रुपयाला भेटते. आणि जर एखाद्या त्याच्यामध्ये गेला, जर गाडीच्या मॉडिफिकेशन वगैरे तसल्या दुकानात सेल मिळते तर ही तिथं 100 रुपयाला बसवून देतात. असं काय आहे. जर त्यांना तुम्ही रिक्वेस्ट केली तर ती कमी पण करू शकतात. कारण मी एकदा तिथनं घेतला एक 100 मध्ये 2 घेतले. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुमच्याकडे असलं बारक्या तोंडाचा स्क्रूड्रायव्हर पाहिजे ह्याच्यासाठी पूर्ण परत बसवून. ओके, टाटा, बाय बाय.